नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे माहिती का, ज्या दिवशी रेडिओवर गाणं लागतं ना की फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, किंवा भैया मेरे राखी के बंधन को निभाना, किंवा गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, किंवा म्हणजे अशा प्रकारची जेव्हा गाणी लागतात ना तेव्हा समजावं भाऊबीज किंवा राखी बंधन आलंय. आणि मग काय होतं त्या दिवशी, होतं काय म्हणजे साधारणपणे परिस्थिती अशी असते की पांडवांना जसं वनवासात जावं लागलं की नाही, तसं त्यावेळी म्हणजे त्या काळात समस्त बंधुवर्गाला असं कुठेतरी निघून जावं असं वाटतं. किंवा मला अजून एक उदाहरण आठवतं ते असं की एखाद्या सोनाराच्या दुकानावर समजा दरोडा पडला आणि त्याच्या दुकानातून 45,000 रुपये समजा गेले, तर त्या दुकानदाराचा जसा चेहरा होतो ना तसा समस्त बंधुवर्गाचा होतो. ही सगळी गंमत चालली बरं का, नाही तर सगळ्या आया बहिणी मला मारतील हाणतील, तसं नाही गंमत चालली आहे. पण गंमत अशी आहे, म्हणजे मुळात गंमत अशी आहे, भावा बहिणीचं हे नातं जे आहे ना ते अतिशय वेगळं आहे. हा म्हणजे त्यांची स्वतःची काही अशी गुपितं असतात जी आई वडिलांकडून लपवून ठेवलेली असतात. ते भांडतही असतात पण त्यांचं जे प्रेम असतं ना ते कायम असतं. तर हे बहीण भावाचं प्रेम कसं असतं हे जाणून घेण्यासाठी मी खास दोघांनी ते आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. अभिजित आणि धनश्री, तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही जी मालिका चालू आहे, या मालिकेतले हे बहीण भाऊ आहेत, प्रत्यक्षातले नाहीये. पण तरीही प्रत्यक्षातले नसले तरीही हे सातत्याने सेटवर असतात, त्यामुळे बहीण भावाचं नातं त्यांना निभवावं लागतं. तर मला एक मुळात सांग, तू मूळचा कुठला आहेस? मी मूळचा नाशिकचा आहे. नाशिक. पण हा तुझा सगळा जो प्रवास आहे, माझ्या प्रियाला प्रीत कळेना, केवढं मोठं नाव आहे ना, पण नाव चांगलं आहे. इथपर्यंत पोहोचलास कसा, म्हणजे हा प्रवासाचं काय वर्णन काय आहे? नाशिकला मी मुळात कॉलेज लेवलला अमॅच्युअर लेवलला अभिनय करतच होतो. पण त्यावेळेस असं झालं की तिथलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रामध्ये यावं की नाही किंवा कधी यावं, थोडी धाकधूक मनामध्ये होती. पुण्यामध्ये त्यानंतर 4 वर्ष मी काम केलं आणि शिक्षणाच्या निमित्तानं सुद्धा होतो. तर रेडिओ इंडस्ट्रीमध्ये एक 4 वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटलं की आता कंटाळा आलाय, आता आपण माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रामध्ये लवकरात लवकर जावं. त्यामुळे ही मोठी रिस्क होती माझ्यासाठी, एक पूर्णपणे वेगळं क्षेत्र लगेचच स्विच ओव्हर करायचं. पण मी मुंबईमध्ये आलो आणि त्याच काळात झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेमध्ये मला सहभागी होता आलं आणि त्यानंतर काही ऑडिशन्स देता देता या सिरियलसाठी माझं सिलेक्शन झालं. अशा पद्धतीने आलं. धनश्री, तुझा काय, तू मूळची कुठली आहेस? मी मूळची पुण्याची. आणि मीच स्वतः कधी ठरवलं नव्हतं की या फील्डमध्ये यायचंय आपल्याला. ग्रॅज्युएशन चालू असताना मी कॉलेजकडून नाटकं करायचे किंवा माझं डान्सचं मेन बॅकग्राऊंड आहे माझी. काय 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 करतोस? मी जवळजवळ आता 7 ते 8 वर्ष झाले मी भरतनाट्यम शिकतेय नीलांबरी बहादरपुरे यांच्याकडे पुण्यातूनच. आणि मे बी त्याचा उपयोग मला अभिनयात थोडाफार झाला असं मी म्हणू शकते. मग महाराष्ट्राचा सुपरस्टार त्यामध्ये मी टॉप 10 पर्यंत पोहोचले आणि मग नंतर ऑडिशन्स देताना जसं अभिजित म्हणाला तसंच आम्ही सिलेक्ट झालो या सिरियलसाठी आणि आता करतोय ही सिरियल. बरं, आता ह्या सिरियल बद्दल म्हणजे मला एक विचार असं वाटतं की ह्या सिरियल मध्ये सुपरस्टार मधली किती मंडळी आहे त्याच्यात? अरे बापरे, बरीच आहेत. ऑलमोस्ट आम्ही सगळे तेच आहोत, सुपरस्टार मधलेच आहोत. सुपरस्टार तिकडे एका फक्त याची हिरोईन सोडली तर. म्हणजे शमिका जे कॅरेक्टर मृणाल दुसानीस करते ती फक्त सुपरस्टार मध्ये नव्हती. आणि संजय मोहनी सुद्धा आहे तुमच्याबरोबर. त्यांचा अनुभव कसा आहे? संजय मोहनी, मी मगाशी तुम्ही बोलतानाच मध्ये बोलणार होतो की आमच्या इथे जसे यंगस्टर्स आहेत त्यामधले हे सगळ्यात यंग आहेत. आणि म्हणजे अर्थात वय जर सोडलं तर प्रचंड धमाल करतो आणि मनाने तो अतिशय तरुण आहे. प्रचंड. आणि त्यांचे किस्से म्हणजे एक वीक पॉइंट आहे. म्हणजे अक्षरशः त्यांनी एकदा किस्स्यांची त्यांची लढ सुरू केली की आम्ही जमिनीवर आडवं पडून हसायचं फक्त बाकी असतं. नाही, त्याच्याकडे प्रचंड किस्से आहेत. म्हणजे पुण्यामध्ये एक पाटी आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. पुण्यामध्ये एक पाटी आहे, इथे 10 पैशात आयोडिक सलवून मिळेल. सांगितलंय त्यांनी असे त्याकडे बरेच हे आहेत. आता तुमची माहिती तर मला मिळालेली आहे, पण आता गप्पा मारलं की मला लगेच भूक लागते, हा प्रॉब्लेम आहे माझा. त्यामुळे आता आपण बघूया की हे दोघे भाऊ बहीण जे आहेत ते आता काय बनवतात. तू काय बनवणार आहेस? मी आज ब्रेडचा चिवडा करून दाखवणार आहे. ब्रेडचा चिवडा. आणि तू काय करणार? मी पनीर केसर बॉल्स. पनीर केसर बॉल्स. आपण किचन कडे जायचं का? या. अभिजित आणि धनश्री दोघांचे तुमचं आमच्या या किचन मध्ये स्वागत आहे.
आता मला सांग, पहिल्यांदा तू बनवणार आहेस ना? हो. काय बनवणार आहेस तू? मी पनीर केसर बॉल्स. पनीर केसर बॉल्स. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? हो. मैदा, हम्म, तूप, हम्म, त्यानंतर पनीर, हम्म, हे आहे खोबऱ्याचं दूध, हम्म. साधं दूध आणि पिठी साखर. पिठी साखर, केशर, मीठ, विलायची पावडर आणि मध. ओके. आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. पहिल्यांदा मला बाउल देता. ओके. तर आपण ह्याच्यात मैदा घेऊयात हम्म, आणि तो भिजवून घ्यायचा आहे आपल्याला. ओके. अजून काही घालायचं त्यात माहिती? हो. त्यामध्ये आपण केशर थोडंसं घेऊयात. हे रंग यावा म्हणून आहे का? काय माहिती, आता तिलाच माहिती. आपल्याला कसं कळणार? थोडंसं एक चांगला फ्लेवर म्हणता येईल आपल्याला. ओके. आणि विलायची पावडर. आणि हे आता दुधाने भिजवून घ्यायचंय. काय बेसिक गोष्टी तुला सगळ्या माहिती आहे असं दिसतंय एकंदरीत. बऱ्यापैकी. बरं, हे भिजवताना सावकाश सावकाश दूध घाला, नाही तर होईल काय, प्यावं लागेल ते. ओके. मी काय म्हणतो, आता ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तू हो, मी तयार आणलंच आहे. मग ते सुरू करूया ना. म्हणजे Exactly. साधारण आमच्या खवयानं कळलं काय काय करायचं ते. तर हे आपण पीठ तयार घेतलेलं आहे. आता मी याच्यावर पाऱ्या करते. तुम्ही फक्त आता पनीर, त्याच्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर हे मिक्स करायचं. एक बाउल हवाय फक्त. ओके. चला, म्हणजे तुम्हाला कामाला लावलं. बरं, पिठी साखर किती घालायची ग? अर्धी घाला. ओके. आणि हे ना? हा, वेलची पावडर. आता एकत्र करू हे? हो, एकत्र करायचंय. याच्या मी तोपर्यंत बारीक पणती. हा, येस. हे थोडस असं खोलगट झालं पाहिजे, सो दॅट त्यात ते व्यवस्थित बसेल. मी सुद्धा एक करायला घेऊ का? जमते का बघूया? हो, चालेल. हे असं व्यवस्थित पॅक करायचं आणि हे असं. आमचे सो कॉल्ड बॉल्स तयार झालेले आहेत. काय कमाल आहे याला तुझी, एवढी व्हरायटी तू बनवली आकारांमध्ये. आता काय करायचं मला सांग. आता सॉस बनवायचा आपल्याला, एक सॅफ्रन सॉस. पण त्याच्या आधी आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. ओके. म्हणजे तुला तूप लागेल. हा. आता आपल्याला त्यात शॅलो फ्राय करायचं. येस. आता तू सॅफ्रॉन सॉस काय म्हणतो तू? हा, तो त्याच्यामध्ये केशर, मध आणि हे नारळाचं दूध हे एकत्र करून तो सॉस करायचा आपल्याला, पण तो वरनं घालायचा. ओके. मग त्यात बनवायचं ना हो. आपल्याला? घालू याच्यात? हो हो. नारळाचं दूध आहे ना? हे नारळाचं दूध आहे? बरं. नक्की ना? हो. त्याच्यामध्ये थोडासा मध. बंद करू गॅस? गॅस बंद करायचा का ग? गॅस आपण थोडासा बंद करूयात. कारण का? ते जळून जाईल जरा, त्यामुळे. ऑलरेडी खूप तापलेलं आहे. आणि मग हा लवकर होतो का सॉस तसा? हा, तसं लवकर होतो, काहीच वेळ लागत नाही. आता काय त्यात घालायचं? आणि केशर घालायचं असेल ना? हो. अभि तुझं बरोबर आहे. रंग जो येतो ना तो फार महत्वाचा आहे. फार मस्त. कारण बऱ्याचदा नुसता पदार्थ बघूनच तुम्हाला असं वाटतं की चला चला खाऊया, सुरू होऊया लगेच. वेलची पूड घालायची त्यात? हो, थोडीशीच. हे झाल्यानंतर आपण एका प्लेट मध्ये काढूयात हे. आणि हे वरून सॉस त्याच्यावर टाकायचा की तयार. हे थोडस थिक व्हायला पाहिजे हा सॉस, त्यामुळे त्याची टेस्टही चांगली लागते. त्याला रंगही सुंदर हा. आला अगदीच. आता हे झालेलं आहे. गॅस बंद करूयात आपण. ह्या डिश मध्ये काढून घेऊया. सॉसही तयार आहे. येस. आणि काय आता करायचं? त्यावर हा सॉस आपण छानपैकी असा त्याच्यावर घालूयात. अंघोळ काजू वगैरे घातले तरी चालतील ना? तुमचं फेवरेट ना? ड्रायफ्रुट्स टाकून ड्रायफ्रुट जरा सजवायला. येस. पनीर केसर बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, साजूक तूप, कुस्करलेलं पनीर, नारळाचं दूध, दूध, केशर, पिठी साखर, वेलची पूड आणि मध. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये केशर, वेलची पूड आणि दूध घालून पीठ भिजवून घ्यावं.
दुसऱ्या बाउल मध्ये कुस्करलेलं पनीर, पिठी साखर आणि वेलची पूड एकजीव करून सारण तयार करावं. तयार सारण मैद्याच्या पिठाच्या पारीत भरून बॉल्स तयार करावेत आणि ते साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये नारळाचं दूध घेऊन त्यामध्ये केशर आणि वेलची पूड घालून मंद आचेवर सॉस शिजवून घ्यावा. पनीर बॉल्स वर नारळाचं दूध आणि केशराचं मिश्रण घालून डिश सर्व्ह करावी.